चितळे बंधू. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत दोन्ही पवारांच्या मेळाव्यात कोणतीच ठोस भूमिका नाही. निर्णयासाठी टाइमलाईन नसल्याची सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर प्रस्तावच आला नसल्याचं तटकरेंकडून स्पष्ट. मेळाव्यात जरी निर्णय झाला नसता तरी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत सुप्रिया सुळेंचं लेखात महत्त्वाचं भाष्य. 8 खासदारांची भूमिका लक्षात घेऊन आणि पवार जयंत पाटलांशी चर्चा करून निर्णय घेणार. नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्यासाठी मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, जयंत पाटलांची मागणी. प्रमुख सहकाऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेणार, शरद पवारांची प्रतिक्रिया. सत्तेच्या गुळाभोवती जमा झालेले मुंगळे सत्ता जाताच निघून गेले. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये रोहित पवारांची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर टीका. सोबत राहिलेल्यांना निष्ठावान मुंग्यांची उपमा. महाराष्ट्रात मद्य महागलं. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर 1.5% अतिरिक्त उत्पादन शुल्क. राज्याच्या तिजोरीमध्ये 14,000 कोटींची भर पडणार. सर्वच लोकल एसी करण्याचा आग्रह, तर गर्दीच्या नियोजनासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळाही बदलण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांची माहिती. एअर कंडिशनिंग बाबतच्या नियमांमध्ये लवकरच बदल होणार. एसीचं टेम्परेचर किमान 20 डिग्री सेल्सिअस ते जास्तीत जास्त 28 डिग्रीपर्यंतच कमी जास्त करता येणार. केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांची माहिती.